नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी बातमी. शाळा बंद ठेवून शिक्षकांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय मूकमोर्चा काढून ठिय्या आंदोलन. शिक्षक संघटनेच्या मागण्यांची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आज शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलन केले. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत मागण्यांचे निवेदन सादर केले. शाळा बंद करून कोणालाही वेठीस धरण्याचा शिक्षकांचा हेतू नव्हता किंवा नाही, तर शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये शासनाने अनुकूल निर्णय घ्यावा हाच एकमेव उद्देश आहे, अशी माहिती आंदोलनात सहभागी असलेल्या शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यासंदर्भाने राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणार्थ भूमिका घेऊन न्याय द्यावा. टीईटी अनिवार्यतेच्या नावाखाली थांबवलेली पदोन्नती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. संच मान्यता शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद समायोजित करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची हेळसांड थांबवावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक भरती पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करावी. सर्व विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी. दैनंदिन अध्यापन कार्य प्रभावित करणारी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनास अडसर ठरणारी BLO सह ऑनलाईन ऑफलाईन कामे बंद करावी. पूर्वाश्रमीच्या वसती शाळा शिक्षकांच्या सेवा प्रथम नियुक्तीपासून पेन्शनसह सर्व प्रयोजनासाठी ग्राह्य धराव्यात. ग्रामीण भागात सेवारत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी मुख्यालयी शासनाने निवासस्थानी बांधून द्यावेत, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यासंदर्भामध्ये शासन स्तरावर अनुकूल असा प्रतिसाद दिसून येत नाही. वारंवार संघटनांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून सुद्धा भेटी घेऊनही दुर्लक्ष कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असतानाही याबाबत अनुकूल असे निर्णय होत नाही. शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे भविष्य अंधकारात ढकलल्या जाणाऱ्या टीईटी सारख्या प्रश्नावर शिक्षकांना न्याय देण्याच्या बाबतीत कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना आहेत. मागण्या मान्य न झाल्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित शिक्षकांनी दिला आहे. यावेळी पुणे पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड, माजी शिक्षक आमदार भगवानप्पा साळुंके यांच्यासह हजारो शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई करण्यात येईल असे पत्र प्रशासनाने काढले आहे. या पत्रावर शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हे पत्र कोणतीही चर्चा न करता काढण्यात आले आहे, असा आरोप शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. हे आंदोलन लोकशाही मार्गाने केले जात असताना वेतन कपातीची धमकी देणे ही निव्वळ दडपशाही असून ती खपवून घेतली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करावे, असे आंदोलनकर्त्या शिक्षकांनी यावेळी सांगितले आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.